नमस्कार. राज्यातील शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली असून आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळालेला आहे. कारण की आता PM चा 21वा आणि नमो शेतकरी सन्मान योजनेचा 7वा 8वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 2,000 म्हणजेच 4,000 रुपये या ठिकाणी राज्य सरकारने लवकरात लवकर टाकण्यात येणार आहे. त्यामुळे चिंता काय करू नका. आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासादायक या ठिकाणी घोषणा झाली असून आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा मिळणार आहे. कारण की आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असून आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा झाली असून आणि ती महत्त्वपूर्ण असून यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 21वा हप्ता आणि 8वा हप्ता असे तुम्हाला 4,000 रुपये DBT मार्फत या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. आता चिंता काय करू नका. राज्य सरकारची घोषणा झालेली आहे. आपले जे देवेंद्र फडणवीस आहे, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी एक घोषणा केलेली आहे. त्या घोषणेमध्ये सांगितलेले आहे की आता राज्यातील शेतकऱ्यांना खूप पावसामुळे अतिवृष्टीमुळे खूप पैशाचा या ठिकाणी तुटवडा झालेला असून आता शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा राहिलेला नाही. शेतकरी खूप वंचित झालेला आहे. शेतकऱ्याकडे पैसा राहिलेला नाही. शेतकऱ्याला खूप पैशाची सध्या गरज आहे आणि हीच गरज भागवण्यासाठी राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. तो निर्णय होणार आहे पीक विमाचा पण घेणार आहे आणि PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा जो 8वा हप्ता आहे तो 8वा हप्ता आणि PM किसान योजनेचा 21वा हप्ता असे 2 हप्ते तुम्हाला एकत्रित या ठिकाणी राज्य सरकारने या ठिकाणी निर्णय केलेला आहे की आता एकत्रित या ठिकाणी टाकण्यात येणार आहे. तारीख पण या ठिकाणी जाहीर झालेली आहे. तारीख पण तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये कळणार आहे. तारीखवार संपूर्ण माहिती समजणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तर चला सविस्तर बघूया काय आहे बातमी, काय आहे अपडेट. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि नोटिफिकेशन ऑल करा आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. कारण की आता 15 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी यादी जाहीर झालेली आहे. आता या 15 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2 हप्ते एकत्रित मिळणार आहेत. त्यामुळे चिंता काय करू नका. चिंताची बातमी या ठिकाणी समोर आलेली नाही. आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तर चला सविस्तर अपडेट बघूया. या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी. आता या ठिकाणी लक्ष द्या. आनंदाची बातमी म्हणल्यावर खूप शेतकरी आनंदी झालेले आहे. आता आनंदाची बातमी आहे तर ती बघूया कोणत्याही बातमी मिळालेली आहे. आजच खूप मोठा निर्णय झाला असून आता शेतकऱ्यांना मिळणार नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेचे पैसे. आता काळजीपूर्वक लक्ष द्या शेतकरी मित्रांनो. जर तुम्हाला पैशाची खूप अडचण असेल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत दिलासादायक बातमी या ठिकाणी ठरू शकते. कारण की आता तुम्हाला 21वा आणि 8वा हप्ता एकत्रित या ठिकाणी देणार आहे आणि हे 15 जिल्हे या ठिकाणी काढण्यात आलेले आहे. तर चला ते 15 जिल्हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया सविस्तर. जर तुम्ही या 15 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पण या ठिकाणी 2 हप्ते एकत्रित मिळतील. एकत्रित तुमच्या बँक खात्यामध्ये तुम्हाला जमा करता येतील DBT मार्फत. जर तुम्ही हे काम केलं नाही, हे एक काम जर तुमचं अधुरं असेल, हे एक काम आहे. आणखीन एक काम आता तुमचं पण जर हे 2 कामं अधुरं असले, हे काम आणि हे काम जर तुमचं कंप्लीट नसेल, हे 2 जर काम तुमचे अधुरे असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही असं राज्य सरकारचं वक्तव्य झालेलं आहे. तर चला ते काम बघू. जर तुमच्याकडं फार्मर ID नसेल, ID तुमची फार्मर ID नसेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही. आणि दुसरं म्हणजे तुमचं बँक खातं तुमच्या आधाराशी लिंक नसेल तर तुम्हाला पैसा मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे 2 कामं कंप्लीट करावे अशी नम्र विनंती या ठिकाणी राज्य सरकारने केलेले आहे. ज्या शेतकऱ्याचे हे 2 काम कंप्लीट असेल त्या शेतकऱ्यांना DBT मार्फत या ठिकाणी लवकरात लवकर पैसा टाकण्यात येईल. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तर चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.